हेडलाईन्स नंतर बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवच्या कळंब शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांसमोरच दोन गटात हाणामारी झाली आहे। जिल्हा परिषद निवडणुकीवरून ही हाणामारी झाल्याची माहिती आहे। काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते हे एकमेकांमध्ये भिडलेत। भर चौकात पोलिसांसमोरच हा सगळा राडा झालाय। यावेळी पोलिसांनी मात्र बघ्यांना चांगला चोप दिलाय। रात्री 10च्या दरम्यान हा सगळा राडा झाला, त्यामुळे शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील 6 कार्यकर्ते जखमी झालेत। या जखमी कार्यकर्त्यांना मेडिकलसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। जिल्हा परिषदेच्या डिक्सळ गटावरून काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गटाच्या कार्यकर्त्यात हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती कळते आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडून। ओमकार, नेमकं काय घडलंय? दीपाली, जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील ऐन छत्रपती शिवाजी महाराज चौकात 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झालेली आहे। नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या निवडणुकीत कुठेतरी आपलं काम केलं नाही असा आरोप करत कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये ही हाणामारी जी आहे ती कुठेतरी झालेली आहे। ही हाणामारी होताना पोलीस देखील समोर असलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर पाहायला मिळत आहेत। मात्र पोलीस जे आहे ते हाणामारी होत असताना कुठेतरी भांडण मिटवण्याच्या भूमिकेत असलेले देखील आपल्याला यामध्ये दिसून येत आहेत। रात्री जवळपास 10 वाजेच्या सुमारास हा संपूर्ण राडा झालेला आहे। त्या काळात काही काळासाठी तणावाचं वातावरण जे आहे ते देखील पाहायला मिळालेलं होतं। या हाणामारीमध्ये दोन्ही गटातील जवळपास 6 कार्यकर्ते जे आहेत ते जखमी झालेले आहेत। जखमी कार्यकर्त्यांना मेडिकलसाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलेलं होतं। धाराशिव जिल्ह्यातील डिक्सळ येथील जिल्हा परिषदेतील निवडणुकीत चांगली चुरस जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळालेली होती। याच ठिकाणी या जागेवरून हा संपूर्ण वाद झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती कुठेतरी समोर आलेली असून पोलीस जे आहे ते आता पुढील तपास करताना पाहायला मिळत आहेत। दीपाली, निश्चितच ओमकार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।